येस. देन नेक्स्ट आपल्याकडे वारी कलेक्शन आहे, म्हणजे भरपूर प्रोडक्ट रेंज आहे. आपण स्वतः सुद्धा हे प्रोडक्ट सगळ्यांनी यूज करायचं आहे. देन आपण रिसेलिंग मध्ये पण छान इथं कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो. कस्टमरला पण प्रोडक्टचा आपल्याला क्वालिटी सांगणं गरजेचं आहे. येस, वर्षा मॅडम म्हणतात मी आज ड्रेस घातला प्रत्युषचा. छान मॅम, म्हणजे सगळ्यांनी यूज केला पाहिजेत आपले प्रोडक्ट्स. यस, रिसेलिंग मधून तुम्ही इन्कम घेतच आहात, पण तुम्ही जर म्हणत असाल मॅडम मला नेम फेम पण पाहिजे, माझी ओळख निर्माण करायची आहे, ठीक आहे, म्हणजे मी आता सध्या सगळे साधारण हाऊसवाईफ आहे मी, तर मला ओळखायला पाहिजे, मला लेडीजने ओळखलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, रेफरल मॉडेल वरती काम करणं खूप गरजेचं आहे. रेफरल मॉडेल माहिती आहे का हो सगळ्यांना? रेफरल मॉडेल आपल्याकडे इन्कम किती प्रकारे आहेत प्रत्युष मध्ये? फक्त साडी विकायचा बिझनेस आहे का हो? फक्त साडी विकायचा बिझनेस आहे का? प्रत्युष म्हणजे काय? फक्त सेलिंगचं वर्क आपण नाही करत, आपण ऑनलाईन रिसेलिंग करतो, ठीक आहे. देन आपल्याकडे नेक्स्ट इन्कम आहे ऑफलाईन. तुम्ही स्टोरला कस्टमर रेफर करून पण इन्कम घेऊ शकता, राईट. तुम्ही आपल्या मेगा स्टोरला कस्टमर पाठवून त्याच्यावरती तुम्ही मार्जिन घेऊ शकता, ते कस्टमरच्या शॉपिंग वरती. या प्रकारे पण आपल्याकडे इन्कम आहे. देन आपल्याकडे सगळ्यात बेंचमार्क म्हणजे प्रत्युषचे जे सगळे ऑल लीडर्स जे सध्या तुम्ही बघता, जे डेली मीटिंग्स घेतात, स्टार डायरेक्टर आहेत किंवा डायमंड डायरेक्टर आहेत आपले सगळे मॅडम, प्लॅटिनम डायरेक्टर रिस्पेक्ट स्वाती मॅडम आहेत, म्हणजे हे सगळे जे लीडरशिप घडलेले आहेत हे फक्त रेफरल मॉडेल वरती घडलेले आहेत. येस, तर तुम्ही जर स्वप्न पाहत असाल की मला नेम फेम आणि मला ऍज अ लीडर घडायचं आहे, तर तुम्हाला रेफरल मॉडेल वरती काम करणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही उतरलं पाहिजे, प्रत्येकाने उतरलं पाहिजे रेफरल मॉडेल वरती, ठीक आहे. क्लिअर होता इथपर्यंत? जास्त असं काय अवघड वाटत आहे का हो? म्हणजे सिंपल भाषामध्ये सांगते, रेफरल मॉडेल म्हणजे काय की तुमच्या माध्यमातून, आता तुम्ही प्रत्युषला स्टार्ट केलं, ठीक आहे, तुमच्या माध्यमातून तुम्ही इतर महिलांना बिझनेस रेफर करायचा आहे, त्यांना पण ही संधी द्यायची आहे, बरोबर. दुसऱ्यांपर्यंत ज्या लेडीजना खरंच, ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या जॉब करतात किंवा ज्यांना काहीतरी स्वतःच एक नेम कमवायचं आहे, त्यांना तुम्ही हा बिझनेस संधी द्या, अपॉर्च्युनिटी द्या, त्यांच्यापर्यंत ही संधी पोहोचवायचं काम तुम्हाला करायचं, तुमच्या माध्यमातून ती प्रत्युषला स्टार्ट करेल. तर तुम्हाला बोलकं व्हायचंय, सगळ्यांना बोलायला शिकायचं आहे. फक्त एकट्याने फक्त बिझनेस करून फक्त स्टेटस ठेवून नाही होणार, तुम्हाला बोललं पाहिजे. बोलण्याचा बिझनेस आहे, जेवढं तुम्ही माउथ पब्लिसिटी करता तेवढं तुमचा बिझनेस तुम्हाला बिल्ड करता येतो रेफरल मॉडेल मध्ये, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला रेफरल मध्ये एखाद्या लेडीजला बिझनेस इन करता, त्या व्यक्तीला तुम्हाला पण तिला पण इन्कम करून द्यायचं आहे तुमच्या सोबत, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने रेफरल वरती काम करायला स्टार्ट करायचंय, ज्यांनी अजून केलं नाही, ज्या फक्त रिसेलिंग करत असतील तर त्यांना मी पण सांगेल तुम्ही रेफरल का केलं पाहिजे. रेफरलचा अर्थ म्हणजे कसं आहे की तुम्ही पॅसिव्ह इन्कम तुम्हाला मिळत राहत. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, सपोज मी आज आजारी पडले किंवा मी कुठे बाहेर गावी गेले, आज मला काम करायला पॉसिबल नाही झालं, पण माझ्याकडे टीम आहे, बरोबर, माझी टीम बिल्ड आहे, तर मला ते पॅसिव्ह इन्कम येत राहणार आहे. मला मी आज जरी काम नाही करू शकले काही रिझन्समुळे, तरी माझं इन्कम ते येत राहणार आहे, माझं वॉलेट वाढत राहणार आहे. हा पॅसिव्ह इन्कम तुम्हाला रेफरल मॉडेल वरती भेटणार आहे, पण यासाठी तुम्हाला टीम बिल्ड करायचं आहे, ठीक आहे. टीम बिल्ड करणे म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल की मॅडम टीम म्हणजे असं आहे की खूप मोठी ग्रुप करावे लागेल का, तर नाही, तुमच्याकडे जर एक व्यक्ती जरी असेल ना, ती तुमची टीम असते, बरोबर. तुम्ही जर एका व्यक्तीला जरी बिझनेस मध्ये आणता, ती तुमची टीम असणार आहे, आणि त्या व्यक्तीला तुम्हाला बेसिक ट्रेनिंग 1 to 1 तुम्ही बेसिक ट्रेनिंग पूर्ण गोष्टी शिकवू शकता. म्हणजे जसं अपलाईन, तुम्हाला ज्यांनी बिझनेस मध्ये आणलेलं आहे ते तुमचे अपलाईन असतं, ठीक आहे. म्हणजे अपलाईनच्या माध्यमातून तुम्हाला डेली अपलाईनशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं आहे, ओके. म्हणजे तुमच्या अपलाईनला तुम्हाला डेली कॉल करून त्यांना प्रॉपर विचारायचं आहे ते स्टेटस काय ठेवायचे आहेत. डेली मीटिंग्स असतात, आपले मीटिंगचे लिंक येतात परिवारवरती, ते चेक करायचं आहे, त्याला रिप्लाय करायचा आहे, म्हणजे ऍक्टिव्ह राहायचं आहे तुम्हाला. काय करायचंय, ऍक्टिव्ह मध्ये तुम्हाला राहायचं आहे. येस, तर तुम्हाला डेली बेसिस वरती, जसं की आपले रात्री 9 ते 10 ट्रेनिंग आहेत, यामध्ये वेगळे वेगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करतात, तर ह्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला तुमची टीम बसवायची आहे डेली मध्ये,
तुमची जर एक व्यक्तीची टीम असेल ती तुमची मीटिंगला आली पाहिजे. तुमच्याकडे 10ची टीम असेल तर ऑल टीम मीटिंगला आली पाहिजे. येत नाहीत मीटिंगला म्हणजे नॉलेज घ्यायला नको वाटतं लेडीजना, पण इन्कम पाहिजे प्रत्येकाला. बरोबर आहे का? विदाउट नॉलेज इथे इन्कम येणार आहे का हो? किंवा आपण जर म्हणजे स्कूलला आपल्या मुलाला घालतो, जर तो स्कूलला गेलाच नाही तर तो पास होणार आहे का? किंवा रिझल्ट येणार आहे का त्याचं? नाही येणार. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट स्टेप घेणं गरजेचं आहे. पहिली स्टेप तुम्हाला घ्यायचं आहे. तर जे अजून नवीन डिस्ट्रीब्युटर आहे, ज्यांच्याकडून अजून टीम नाही, त्यांनी प्रत्येकाने ह्या महिन्यात टार्गेट जे दिले त्यांनी 5 लोकांना रेफर करायचे, 5 लेडीज. जसं की 30 जुलै पर्यंत आपल्याला कंपनीने ऑफर दिले. माहिती आहे का सगळ्यांना? थोडं चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचे, जे न्यू आहेत त्यांच्यासाठी. आपल्या ऑफर्स कोणत्या आहेत सध्या? मान्सून ऑफर आहेत. चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. पाच डायरेक्ट रेफर, बरोबर. तुम्हाला 5 व्यक्तींना, 5 लेडीजना हा बिझनेस तुम्हाला डायरेक्ट रेफर करायचा आहे. ठीक आहे, ते पण 1999चं सबस्क्रिप्शन. जर तुम्ही 5 व्यक्तींना डायरेक्ट रेफर करता, 1999 मध्ये एक साडी गिफ्ट तुम्हाला भेटते याच्यामध्ये. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही 5 लोकांना रेफर करता तेव्हा तुम्हाला म्हणजे आपल्याकडून एक गिफ्ट, 5 लकी ड्रॉ विनर काढणार आहोत आपण. 5 लकी ड्रॉ विनर मध्ये तुमचं नाव जाणार आहे आणि त्या लकी विनरला भेटणार आहे सरांकडून रक्षाबंधनची गिफ्ट साडी पैठणी भेटणार आहे. 2500 टीपीची ती कॉस्ट असणार आहे पैठणी. त्याच्यामुळे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता लकी ड्रॉ मध्ये. तर ज्यांना ज्यांना वाटते की माझ्याकडे भरपूर म्हणजे लेडीज कॉन्टॅक्ट आहे, मी करू शकते, 5 महिलांना मी डायरेक्ट रेफर करून मला लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि मला रक्षाबंधन गिफ्ट सरांकडून पाहिजे आहे, तर त्यांनी कंपल्सरी प्रत्येकाने याच्यावरती काम करायचं आहे. 30 जुलै पर्यंत तुम्हाला ही ऑफर असणार आहे. 5 डायरेक्ट तुम्ही कंप्लीट करू शकता. 5 दिवस फक्त राहिलेले आहेत आपल्याकडे. करू शकता, प्रत्येकाने करू शकता. तुम्ही ठरवला तर काही पण तुम्ही मनापासून ठरवला आणि त्यासाठी तुम्ही प्रॉपर वेनी वर्क केलं तर तुम्ही नक्की अचिव्हमेंट करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी याच्याकडे पण फोकस करायचा आहे. देन आहे की तुम्हाला